हा बोला. सर पहिली गोष्ट म्हणजे सर मी तुमच्यामुळे माणूस बनलोय सर. पूर्ण वाया गेला माणूस होतो सर. मला बोलण्याचं उद्देश म्हणजे माझं एकच आहे सर. हा हा. लीडर आणि अपंग माणूस 7 वर्ष झाले गेटच्या बाहेर नाही. अरे बापरे. आणि तर मी आज 18 डिसेंबरला लेटर दिलं सर आपलं म्हणजे मोदी सरकारला त्या मोदीच्या गॅरंटी विषयी. हा हा. 18 डिसेंबरला तुम्हाला ते तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलं काय तुम्ही बघितलं नाही अजून सर ते. बस पाहतो आता बरोबर. नाही पाठवलं तुम्हाला पहिलं तुमच्या ह्या नंबरवर पाठवले बघा 3 व्हिडिओ सर आत्महत्याचे 3 व्हिडिओ पाठवले. आत्महत्या करीत म्हणून समजा माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर. बापरे. हा हा. इथपर्यंत करून मी सर साधे मला कोणी साधा सरपंच माझी घटना घ्यायला आला म्हणजे कुणी विषयच सोडून मी एक तिथल्या गावच्या सरपंचाला आणि राशन घेतो का म्हणजे आपल्या एकदम गावात भाषे घोड्यात त्याला एकदम म्हणजे खालच्या भाषेत शेजारी त्याला दारामध्ये बसून जर पण माझी दखल नाही घेतली आणि त्याच्या सर पुन्हा अजून 12 माझं संडास बाथरूम बांधून कम्प्लीट आहे. 3 वेळेस ग्रामसेवक बघून गेलाय. 3 सरपंच झाले. काय कारण काय मग काऊन करणं आता काय आता इथपर्यंत केलंय सर तुम्ही ते पुरावे पाहिजे. आता मी आता मी उद्या एक निर्णय घेतलाय सर. मी माझ्या गुरुजी म्हणजे मी सर तुम्हाला गुरुजी मानतोय आपल्या गुरुचं थोडं तरी म्हणजे विचारा पाहिजे आपल्या गुरुचं मग तुम्हाला विचारतोय मी उद्या काय करणार आहे ती. नाही नाही मला काय करा सरपंच कोण आहे. नाही ऐकून घ्या सर तुम्ही ऐकून घ्या आज मी उद्या काय करणार आहे ती म्हणजे 25 तारखेला. आता या मोदींचं सगळी देश वाटलं हे सगळं माहिती आहे. आणि आपण मोदीच्या नावाने लेटर दिले म्हणजे आत्महत्या करीन म्हणून म्हणजे कधी 18 डिसेंबर लेटरला ज्या दिवशी लोकसभेचं मतदान आहे का नाही पूर्ण झालं ते मी लोकसभेच्या मतदान दिवशी 12 वाजता घरी माझ्या विश्वास प्राशन करून मग लेटर लिहिलं माझ्या व्हॉट्सअपवर आपल्या युट्यूबवर टाकले फेसबुकवर टाकले इंस्टाग्रामवर टाकले लेटर मी 5 लेटर टाकले सर अजून पण माझी कोणतं कल नाही घेतली सर. तर मला वाटतं सर उद्या कराडे मास्तर आले ना कराडे मास्तर समजा आपले युट्यूबवर नाही का ते मला हिथून बाबाजी 20 तारखे हिथून मला लाईव्ह निघायचे माझी अशी परिस्थिती सर मी ढोंगणारे खाणारा माणूस आहे सर. मी परिस्थिती हाताने करून खातो सर. मला एक हात नाही एक म्हणजे 100% हात घ्यायला नाहीये एक हाताने एक पाय आहे सर. मी हाताने करून खातो सर. माझ्या हाताने भांडत होतोय तुम्हाला गावात म्हणजे माझी इथं तुम्हाला गाव पूर्ण सांगत मी खोटं इतके नाही सर. हो पण काय असतं माहितीये का आता विधानसभा होते एकदा विधानसभा नाही मला माझं ऐकतो मी उद्या काय करणार सर. आता मोदी समजा हे मोदीने हो आता आपण संविधान आपला कायद्यातलं कलम 19 सर तुमच्याकडून शिकलोय ते सगळे कलम सर मी तुमच्याकडून शिकलोय मी कायद्यानुसार सगळे पुरावे ते आहेत ना आपले सगळे. तर उद्या मी काय करणार सर उद्या आपली खिशात एक बाटली टाकणार आहे म्हणजे आपली कशी आपली आपली एक बाटली 20% बाटली खिशात टाकणार आहे तिथून लाईव्ह करणार आहे आणि मतदान बूथवर जाणार आहे. मतदान बूथवर जाऊन बाबा हो मी म्हणजे आत्महत्या केल्या माणसाचं मतदान चालतं का म्हणजे आपण व्हिडिओ टाकले म्हणजे आपली दखल आतापर्यंत कुणी घेतलेलं नाही. आणि माझे संडास बाथरूम करून नेलंय म्हणजे मला उज्ज्वला गॅस नाही कुठली सर मला 10 पैशाची पण मदत नाही त्या 10 वर्षामध्ये 10 पैशाची पण पूर्ण कागदपत्र काढले टोटल कागदपत्र काढा सर माझे किती हाल झाले माझ्या जीवाला माहिती सर. हो नाही पण थोडा संयम घ्या. मला मी बोलतो कोणी सरपंच ग्रामसेवक पॉटन मला बोलता नाही सरपंच म्हणजे इलेक्शन सरपंच आपले ग्रामसेवकचं ते आपलं ते मतदान झालं होतं ना ग्रामपंचायतचं त्यामुळे सरपंच रिटायर सरपंच झाले सरपंच ग्रामसेवक कार्यक्रम सध्या सगळा चालतंय. नाही पण काही हे करू नका मला एकदा बोल द्या कसं पण प्रेमानं पहिले बायका लॉनं बोलून पाहायचं असते नाही झालं की मग आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरता येत असते. ऐकू का मी करायला मी चालला का भेकाड मावसा म्हणता काय काय करणार सर मी नाही करायचं काहीच नाही. मी मोदीला फक्त सर माझ्या एकदम खात्या शब्दात बोलणार तिथे जाऊन काय जाऊ मोदी म्हणजे वाटलं कुणी केलं माझं मोदीने केलं नाही तुम्ही सांगा. मोदीचा काय संबंध आहे. आता मोदीच नावाचं व्हिडिओ बनलेत ना आत्महत्याचं पत्र लिहिलंय मोदीचं म्हणजे दखल कुणी घेतलं नाही आता मोदीच्या नावानं बनलं तरी आता दखल आपण कुणीच न्याय मागायचा कोणाकडे. घरकुलचा प्रश्न हा राज्य शासनाच्या अधीन आहे तिथं मोदीचा काय संबंध आहे. आपण तिथं मुख्यमंत्र्याचं नाव टाकलं त्या पत्रामध्ये कलेक्टर मुख्यमंत्री ते सगळे नाव त्यामध्ये त्याचं नाव सगळं देवेंद्र फडणवीस सगळे नाव टाकले ना पत्रामध्ये त्या पत्रात लोक 18 डिसेंबर लेटर लिहिलंय का त्या पत्रात सगळे नाव टाकले सरपंचापासून ते फार मोदीपर्यंत. मोदी तेच दुसरं पत्र पहा मोदी गेल्या दिवशी त्याच टाकले 18 डिसेंबरला जे त्याची मोदी दखल घ्यावी याची म्हणून. चालतं का मला काय करा जेव्हा मला जेव्हा वाटलं काय तर कॉल करा काय नाही तुम्हाला कॉल तर करतोच पण तुम्ही एक तेवढं तुमच्या व्हॉट्सअपला जेवढे पाठवलेत का म्या पाहतो लगेच. हो नाही पाठवलेले आहेत तुमच्या व्हिडिओला तुम्ही बघितलं पाहतो मला नाही मोबाईल पोरग वापरतोय व्हॉट्सअप हे मी नाही वापरत पोरं करत. ठीक आहे पण तेवढं लेटर बघा एक लेटर आणि तेवढं 3 व्हिडिओ बघा फक्त त्यात काय
आहे ते म्हणजे मी संविधान सोडून जर एक शब्द जर बोलतो असतो त्यामध्ये तर मला बोला सर तुम्ही. ओके ओके चालतं. हो आपलं सगळं संविधान दररोज करायचं सर आपलं म्हणजे फालतू करणार नाही मी. ओके आणि जर उद्या काय आले मदत हे अर्थ जर आलीच ना ज्ञानदेवकाशी जर फोनवर युट्यूबला एक तरी बोलून घेणार की नाही कार्यक्रम करायला. बरोबर चालतं. एकदम सत्य परिस्थिती खोटं खोटं नाही सर काही. हो चालतंय बोलतो तुम्हाला. ओके ओके सर. बरं काय